नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इंग्रजीचा 4.1 पोएम आहे द वेट या पोएमचे क्वेश्चन आन्सर्स आपण समजून घेणार आहोत आणि लक्षात ठेवणार आहोत एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, तर चला बघा, फास्ट जाऊ आपण. क्वेश्चन फर्स्ट आहे, राईट डाऊन. तुमच्या बुकमध्ये पण पेज नंबर 78वर तुम्हाला हेच क्वेश्चन्स दिसणार. ठीक आहे, तर चला, फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ स्टांजाज 1 to 3 अँड द लास्ट 2 स्टांजाज. हाऊ डज इट डिफर इन द रिमेनिंग स्टांजाज 4 to 7. बघा, अर्थ समजला पाहिजे तुम्हाला क्वेश्चनचा. तर राईट डाऊन म्हणजे लिहा. काय लिहा? राईम स्कीम. कोणत्या स्टांजाजची? 1 to 3. 1 पासून 3 पर्यंत, फर्स्टपासून थर्डपर्यंतच्या स्टांजाजची राईम स्कीम तुम्हाला लिहायची आहे. अजून कोणत्या? लास्ट 2 स्टांजाजची. सेम आहे. बघा, फर्स्ट 2 3 स्टांजा आणि लास्ट 2 स्टांजाजची राईम स्कीम सेम आहे, ती लिहा. मग ती राईम स्कीम म्हणजे 4 to 7ची राईम स्कीम वेगळी आहे, ती पण लिहा. ठीक आहे, डिफर म्हणजे वेगळी असणे. आणि रिमेनिंग स्टांजाज म्हणजे उरलेले स्टांजाज. तर बघा, क्वेश्चन समजून घ्या एकदा वाचून. व्हिडिओ पॉज करत चला आणि तेव्हा वाचत चला तुम्ही. आन्सर, द राईम स्कीम ऑफ स्टांजाज 1 to 3 अँड द लास्ट 2 स्टांजाज इज ABAB. स्मॉल लेटर्स तुम्हाला लिहायचे असतात. स्मॉल लेटर्स लिहा. ABAB. लक्ष ठेवाल. 1 म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि शेवटचे 2 स्टांजाज यांची राईम स्कीम काय आहे? ABAB. सेकंड, इन द रिमेनिंग स्टांजाज 4 to 7, फोर्थ, फिफ्थ आणि सेवन्थ नंबरच्या स्टांजाजची राईम स्कीम आहे AABCCB. लक्षात ठेवाल. नेक्स्ट बघा, क्वेश्चन 2. राईट एनी 5 इलनेसेस ऑफ द ॲनिमल्स इन द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट अम्युझिंग ऑर लॉफेबल. राईट एनी 5 इलनेसेस. इलनेसेस म्हणजे बिमारी. ॲनिमल्सच्या म्हणजे कोणत्या पण 5 इलनेसेस लिहायच्या आहेत पोएममधल्या, ज्या तुम्हाला अम्युझिंग म्हणजे मजेदार आणि लॉफेबल म्हणजे हास्यास्पद वाटतात. समजलं क्वेश्चन? 5 इलनेसेस लिहायच्या आहेत पोएममधल्या ॲनिमल्सच्या, ज्या तुम्हाला अम्युझिंग वाटतात, लॉफेबल वाटतात. फर्स्ट बघा, द लॉयन हॅज गॉट अ कोल्ड. लॉयनला सर्दी झाली. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, द लॉयन हॅज गॉट अ कोल्ड. सेकंड, द जिराफ हॅव हॅड अ टीफ अँड देअर नेक्स आर स्टीफ. जिराफ्समध्ये काय झालं? क्वारल झालं, भांडण झालं. टीफ म्हणजे क्वारल आणि स्टीफ म्हणजे कडक, जे इकडे तिकडे मूव्ह होणार नाही, असे त्यांचे नेक्स झाले आहेत. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, द जिराफ्स हॅव हॅड अ टीफ अँड देअर नेक्स आर स्टीफ. थर्ड, द हायनाज विल नॉट लाफ ॲट द कीपर्स जोक्स. कीपर म्हणजे त्यांचा केअरटेकर. हायनाज हसण्यासाठी फेमस असतात. तर ते त्यांनी त्यांचं हास्य विसरले आहेत, याचा अर्थ त्यांना काहीतरी बिमारी झाली असेल. द हायनाज विल नॉट लाफ ॲट द कीपर्स जोक्स. फोर्थ, द एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चोक्स. एलिफंट काय ईट करत आहेत? पेपर बॅग्स आणि चोक्स, त्यांचा गळा असा चोक होत आहे. द कॅमल हर्ट्स हिज हम्प. कॅमल घसरून पडून वगैरे त्याचा जो पाठीवरचा जो उंच असतो भाग, त्याला हम्प म्हणतात.
बघा, द लॉयन हॅज गॉट अ कोल्ड, द जिराफ्स हॅव हॅड अ टीफ अँड देअर नेक्स आर स्टीफ, द हायनाज विल नॉट लाफ ॲट द कीपर्स जोक्स, द एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चोक्स, द कॅमल हर्ट्स हिज हम्प. नोटबुकमध्ये लिहून घ्या तुम्ही, लक्षात ठेवा आणि न पाहता लिहिण्याचा सराव करा. क्वेश्चन थर्ड ए बघा, आउट ऑफ ऑल नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स गिवन इन द पोएम पिक आउट 4 नेम्स दॅट आर सिमिलर इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन हिंदी और मराठी और युअर मदर टंग. आता आपली मदर टंग काय आहे? मराठी आहे. तर इंग्लिश आणि मराठीमध्ये जे वर्ड्स आहेत ते सिमिलर आहेत. बर्ड्स किंवा ॲनिमल्सचे किंवा पर्सन्सचे नेम्स आहेत ते सिमिलर आहेत इंग्लिश आणि मराठीमध्ये. ते तुम्हाला हे करायचे होते, पिक आउट म्हणजे लिहायचे होते. कांगारू, वेट, पेशंट, आपण पेशंटच म्हणतो, चिकन, झेब्रा, डॉक्टर. हे इंग्लिश वर्ड्स आहेत, पण आपण मराठीमध्ये पण हेच शब्द यूज करतो. म्हणजे हे काय आहेत? सिमिलर इन इंग्लिश अँड मराठी. थर्ड बी बघा, ट्रान्सलेट द नेम्स ऑफ झू ॲनिमल्स गिवन इन द पोएम इन टू युअर मदर टंग. हे तुम्ही बिलकुल इझीच आहेत. हे लॉयन सिंह, झेब्रा झेब्रा, जिराफ जिराफ, हायना हायनाला काय म्हणतात मराठीत? तरस, मंकी माकड, रायनो गेंडा, एलिफंट हत्ती, क्रोकोडाईल मगर. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासारखी काय आहेत? हायना, तरस, रायनो, गेंडा. ठीक आहे. क्वेश्चन 4 बघा, थिंक डीपली अँड राईट. इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स? एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स. रिस्पॉन्स म्हणजे तुमचं उत्तर, तुमचं काय मत आहे. थिंक डीपली म्हणजे खोल विचार करा, सखोल विचार करा. काय विचार करा? की जो पोएट आहेत द वेट पोएमचे, ते खरंच तुम्हाला डिस्करेज करत आहेत, वेट बनण्यापासून ते परावृत्त करत आहेत. आन्सर, नो, द पोएट इज नॉट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स. रिअली म्हणजे रिअलमध्ये ते डिस्करेज नाही करत आहेत वेट बनण्यापासून. He describes the difficulties of a vet's job in a humorous and exaggerated manner. Exaggerated म्हणजे अतिशयोक्ती करून, थोडं वाढवून. ह्युमरस म्हणजे विनोदी. म्हणजे ते काय करत आहेत? वेटच्या जॉबमधल्या डिफिकल्टीज आहेत त्या ह्युमरस आणि एक्झॅजरेटेड पद्धतीनं वाढवून सांगत आहेत. Through funny examples of animals' illnesses, he shows that a vet needs wide knowledge and patience. म्हणजे ॲनिमल्सच्या ज्या फनी म्हणजे ॲनिमल्सच्या इलनेसेसच्या फनी एक्झाम्पल्समधून ते काय सांगू इच्छितात आपल्याला? की वेटच्या जॉबमध्ये, प्रोफेशनमध्ये कशाची गरज असते? वाईड नॉलेज म्हणजे विस्तृत ज्ञानाची आणि धैर्य, पेशन्स. द पोएम इज रिटन इन अ लाईट हार्टेड टोन. म्हणजे सौम्य भाषेत सांगितलेल्या वेटच्या प्रोफेशनच्या ज्या डिफिकल्टीज आहेत त्या ह्युमरस मॅनरमध्ये, ऐकायला पण आपल्याला वाईट वाटत नाही अशा भाषेत. त्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या प्रोफेशनमध्ये, त्या रिअल प्रॉब्लेम्स आहेत, परंतु त्या पोएटने कसे सांगितले आहेत? लाईट हार्टेड टोनमध्ये अँड नॉट ॲज सिरियस ॲडवाईस. आणि हे काही सिरियस ॲडवाईस नाही आहे की खरंच तुम्ही वेट नका बनू. ते फक्त एक गंमत म्हणून ही कविता त्यांनी लिहिली आहे. तर बघा, क्वेश्चन काय होता आपला? ऐका व्यवस्थित आणि जेवढं आठवते तेवढं लिहून बघा. थिंक डीपली अँड राईट. Is the poet really discouraging the youth from becoming vets? Explain your response.
Answer: no, the poet is not really discouraging the youth from becoming vets. He describes the difficulties of a vet's job in a humorous and exaggerated manner. Through funny examples of animals' illnesses, he shows that a vet needs wide knowledge and patience. The poem is written in a light-hearted tone and not as a serious advice. बघा, तुम्हाला लिहायला स्पेलिंग्स पण पाहिजे तुम्हाला पाठांतर. तर जे मोठे मोठे स्पेलिंग्स आहेत, मोठे मोठे वर्ड्स आहेत, त्याच्या स्पेलिंग्स पाठांतर करा आणि लिहून पण बघा. लिहून बघितल्याशिवाय तुम्हाला आलं ते पाठ झालं किंवा लक्षात राहिलं असं समजू नका. अगोदर लिहून बघा. क्वेश्चन 5 आहे बघा. फाइंड आउट फ्रॉम अ वेब नाही वेट वेटरिनेरियन डॉक्टर. ॲनिमल्स आणि बर्डचा डॉक्टर, त्याला शॉर्टमध्ये वेट म्हणतात, माहीतच आहे तुम्हाला. और फ्रॉम अ वेबसाईट, व्हॉट प्रिकॉशन्स डज अ वेट हॅव टू टेक व्हेन ही इज कॉल्ड टू ट्रीट वाईल्ड डेंजरस ॲनिमल्स. म्हणजे काय प्रिकॉशन्स, सावधगिरी, काय प्रिकॉशन्स ठेवल्या पाहिजे किंवा तो वेट काय प्रिकॉशन्स ठेवतो जेव्हा त्याला एका वाईल्ड डेंजरस ॲनिमल्सना ट्रीट करण्यासाठी बोलवलं जाते. मेक पॉईंट वाईज नोट्स ऑफ द सेम. पॉईंट करा वेगवेगळ्या ॲनिमल्स बर्ड्सचं वेगवेगळा पॉईंट, किंवा एक प्रिकॉशन एका पॉईंटमध्ये, असं पॉईंट वाईज म्हणजे त्याचा अर्थ तो. पहिला लक्षात ठेवा तुम्ही, हा ॲरो आहे, खाली जात नाही आहे, तर तुम्ही समजून चला. पहिला काय आहे, वेअर प्रोटेक्टिव्ह ग्लोव्ज अँड सेफ्टी क्लोदिंग. समजलं. मेंटेन अ सेफ डिस्टन्स फ्रॉम द ॲनिमल. इथे एक ॲनिमल काढायला पाहिजे होतं, राईट ना, दोन्ही माणसंच काढलेत. थर्ड, टेक द हेल्प ऑफ ट्रेंड हँडलर्स और झू कीपर्स. म्हणजे घरच्या लोकांची मदत नका घेऊ. म्हणजे तुमच्या घरी आला वेट तुमचा डॉग हे करायला, ट्रीट करायला, तर तुमची मदत नाही घेतली पाहिजे त्याने. त्याच्याकडे असे ट्रेंड हँडलर म्हणजे ट्रेन केलेले व्यक्ती त्याने सोबत आणावे. यूज सिडेटिव्ह इफ रिक्वायर्ड. जर काही त्या ॲनिमल्स किंवा बर्ड्सचं काही नखाने तुम्हाला हे झाली, जखम झाली किंवा बाईट झालं किंवा त्यांचा जो लाड आहे ते तुमच्या शरीरावर पडली वगैरे, तर ते काय करा, तुरंत त्याचा हे करा, इलाज करा. अवॉइड सडन मूवमेंट्स और लाऊड नॉइजेस. सडन मूवमेंट्स म्हणजे अचानक हालचाल नका करू घाईत. शांतपणे त्या ॲनिमल किंवा बर्डजवळ जा आणि लाऊड नॉइजेस नका करू, नाहीतर ते काय होऊ शकतात, ॲनिमल्स घाबरून तुमच्यावर हल्ला करू शकतात. नेक्स्ट, ऑब्झर्व द ॲनिमल्स बिहेवियर केअरफुली. आता याचा अर्थ असं दुर्बीण धरून जा असं नाही. दुर्बीण आहे याचा अर्थ केअरफुली त्याला ऑब्झर्व करा, असं त्याची मूवमेंट. कीप इमर्जन्सी मेडिसिन्स अँड इक्विपमेंट रेडी. तेच आता म्हणजे जे काही अचानक हमला झाला तर तुम्ही तुरंत हॉस्पिटलमध्ये जायच्या आत तुम्ही तिथल्या तिथे काय त्याच्यावर उपचार करू शकता, प्रथमोपचार, त्याचे इमर्जन्सी मेडिसिन्स आणि इक्विपमेंट तुम्ही स्वतःजवळ तयार ठेवा. तर काय क्वेश्चन होता, जेव्हा वेटला एक वाईल्ड डेंजरस ॲनिमल ट्रीट करण्यासाठी बोलवलं जाते तेव्हा तो काय प्रिकॉशन्स ठेवणार. पहिला आहे वेअर प्रोटेक्टिव्ह ग्लोव्ज अँड सेफ्टी क्लोदिंग. मेंटेन अ सेफ डिस्टन्स फ्रॉम द ॲनिमल. टेक द हेल्प ऑफ ट्रेंड हँडलर्स और झू कीपर्स. यूज सिडेटिव्ज इफ रिक्वायर्ड. अवॉइड सडन मूवमेंट्स और लाऊड नॉइजेस.
ऑब्झर्व द ॲनिमल्स बिहेवियर केअरफुली. कीप इमर्जन्सी मेडिसिन्स अँड इक्विपमेंट रेडी. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तर हे सगळे फिक्स्ड आन्सर्स नाहीत, तुम्ही स्वतःच्या मनानं सुद्धा हे आपले उत्तर लिहू शकता, परंतु यांचा आधार घ्या. या आन्सर्सचा आधार घेऊन तुम्ही आपल्या मताने स्वतःचे आन्सर्स तयार करू शकता. ठीक आहे. डिफिकल्ट वर्ड्स आहेत, त्यांचे स्पेलिंग्स पाठांतर करून ठेवा, कारण सगळ्यात अडचण तीच येते तुम्हाला की वर्ड्स नाही आठवत, आणि वर्ड्स आठवले तर त्याचे स्पेलिंग्स नाही आठवत. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वर्ड्स, त्यांचे स्पेलिंग्स, त्यांचे अर्थ लक्षात ठेवा. बाय.